नाथ दीन रंग मी अनाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी, काय उन्हे तुम्हा पासी, मी तो अल्पची संतोषी, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, आता माझे दंडवत, आता माझे दंडवत, आता माझे दंडवत, संत चरणासी नमन. दुसरे चरणा संताचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासता. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. चरणासि अर्पितो अजन्महि काया जगदीश्वरासी, जोडली जाची ख्याती, सेवक झालो सेवनागी, सेवक झालो सेवनागी, सेवक झालो सेवनागी, सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणात, तुम्ही विश्वनाथ दीन रंग मी अनाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो. आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबा त्या विश्वनाथाला विनंती करताय, विठ्ठल विठ्ठल. अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. चालत असलेला हा महाशिवरात्री निमित्त एकदिवसीय कीर्तन महोत्सव, याच्यामध्ये आज खूप छान आणि गोड योग आहे. किती छान प्रसन्न वातावरण, अतिशय छान. जेथे वैष्णवांचा वास, धन्यभूमी, पुण्यदेश, साधू संतांच्या परस्पर्शानं पावन झालेली हे तुमचं भुसेगाव. अतिशय छान गोड असे वारकरी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. एक दिवसाचा कीर्तन महोत्सव वाटत नाही, एक दिवसीय कीर्तन महोत्सव आहे असं वाटत नाही, कारण की छान सर्व गुणवान मंडळी, छान सर्व या ठिकाणी आहे. सर्व आपण गोड मंडळी, परमार्थिक मंडळी. जगद्गुरु तुकोबरा एक ठिकाणी असं म्हणतात साहेब, आप तरे त्या की कौन बराई, और नको बरो नाम. किती गोड सांगतात बघा. घरी गेल्यानंतर हा अभंग बघा, हिंदीतील अभंग आहे. आप तरे त्या की कौन बराई, और नको भलो नाम धराई. तुम्ही तरलात, तुम्हाला मोक्ष मिळाला, तुम्हाला देव मिळाला नाही. आम्ही सगळेजण सांगायचं कारण म्हणजे काय, आमचा भाग शीन भाग तुम्हाला सांगायचा नाही. सांगायचं एवढं की आपलं गाव एवढं पवित्र आहे, एवढं ऊर्जा देतं इथं आल्यानंतर. ऊर्जा तर देतच, पण मी मगाशी आमच्या साहेबांना म्हणलं, साहेब तुम्ही मन कवडे. हे आमचे गुरुवर्य सरपंच, आमचे गुरुवर्य आदिनाथ महाराज खोपळ यांचं वाक्य. ते म्हणायचे माणूस मन कवडा असला पाहिजे. म्हणजे काय, आलेल्या पाहुण्याची, आपण जो पाहुणा आलाय, जो आपल्याकडे एखादा व्यक्ती आलाय, त्याचा पाहुणा छान फराळ, छान मंडळी, आणि ते झाल्यानंतर पुन्हा त्यांनी माझ्या मनातलं ओळखलं. महाराज या कुटुंबियांना नाशिक भाग हा द्राक्षासाठी सदन आहेच, पण महाराजां मंडळींसाठी सुद्धा सदन आहे की नाही. तुम्ही हसलात ते अर्थ तुम्हाला हे की नाही, खरंच सदन आहे. महाराज मंडळींसाठी, कलाकारासाठी, गुणवानासाठी आपल्याला कुठं जाण्याची गरज नाही पडली पाहिजे. आपले कर्म असे पाहिजे, आपण असं वागलं पाहिजे जेणेकरून कोणीतरी आपला आदर्श घेतला पाहिजे. हो, जये श्री कारभार आणि बुद्धी सारतयाची. घरातील एखाद्या व्यक्तीने, म्हणजे घरातील जाणकार व्यक्तीने, घरातील मोठ्या व्यक्तीने जबाबदारीनं वागलं, सगळी माणसं जबाबदारीने खातात. म्हणून अतिशय छान कुटुंब, अतिशय गोड कुटुंब
यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचं दर्शन मला या ठिकाणी होतोय. आपल्या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि वारंवार अतिशय छान कामावरती नतमस्तक. माझ्यासोबत आलेले आमचे मृदंग सम्राट, मृदंग अलंकार, गायनाचार्य श्रेय भक्तपरायण पवन महाराज धमाले या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांचे धन्यवाद. सगळे बसलेत असे आमचे आकाश महाराज निर्मळ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांचे धन्यवाद. तुमच्या गावची पुण्याई मात असते, आहे की नाही, आहे की नाही. तुका म्हणे होता ठेवा आणि तो वळतो विठ्ठल. आता तुम्ही गाणं दाखवलं, आता मृदंग थोडंसं थोडासा वाजवा तुम्ही. नाही गायला मी गातो आता. या थोडंसं लावून घ्या. आपल्याला जन्म भेटणं अतिशय महत्वाचं आहे. हे सर्व शूरवीर मंडळी झाल्यानंतर, साधू संत मंडळी झाल्यानंतर आपल्याला जन्म मिळाला, आपण आणखी भाग्यवान आहोत. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते इथं साधू संगती. कोणत्या धर्मशाळेमध्ये व्यवस्थित आपल्याला राहायला मिळेल हे वारकऱ्याला माहीत असतं. म्हणजे चांगल्या माणसाची संगती केल्यानंतर काय मिळतं? बोला की, राहायला चांगलं मिळतं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं, देव श्री ज्ञानदेव, श्री ज्ञानदेव, ज्ञानदेव, श्री ज्ञानदेव, 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 ज्ञान सोबन काकाबाई, निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपन काका निवृत्तीनाथ, निवृत्तीनाथ ज्ञानदेव मुक्ताबाई आई, निवृत्तीनाथ ज्ञानदेव मुक्ताबाई आई. सारं गोकुळ फिरून ऐकले का नाही? याच्यापेक्षा पुढं आहे. राधा रंगाने दिसते छान, तिच्या वेणीला गोंडे दोन. त्याला म्हणा तुझ्या बायकोला लाव की. का? अहो राधा राधा म्हटल्यानंतर खूप प्रारब्ध चांगले महाराज. काहीतरी आमच्या आईवडिलांची पुण्याई, काहीतरी ज्ञानोपराय तुकोपराय यांची सेवा केलेली असावी म्हणून आम्हाला खूप चांगली माणसं मिळालीच आहेत. खूप चांगली माणसं मिळाली. म्हणजे ज्या वयामध्ये आम्हाला काही कळतही नव्हतं, वारकरी संप्रदायामध्ये थोडं थोडं आम्ही ज्या वेळेस यांना मी आदर्श हो चांगल्या माणसाला आदर्श मानायचं. जगद्गुरु तुकोबरायला विचारा तुम्ही कोणाला आदर्श मानतात? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात पुढे गेले त्यांचा, पुढे पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, पुढे गेले त्यांचा, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. पुढे सर्वांनी काळी वाजवायची. पुढे साधू संत मंडळी कशा पद्धतीने आणि कोणाला
दर्शन आपलं ऐका. हो पुढे गेले 5,000. एकदा आळंदीमध्ये चाल म्हटली की परत ती पंढरपूर पर्यंत प्रार्थना करायची, विनंती करायची. चांगल्या माणसाची संगती करा, नक्कीच आपली प्रार्थना फलद्रूप झाल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट, आपण चांगल्या माणसासोबत राहताना, आपण त्या देवाला विनंती करत असताना थोडासा का होईना स्नेह बाजूला ठेवला पाहिजे. आपण सर्वजण स्नेह धरून परमार्थ करतो. स्नेह धरून म्हणजे किती स्नेह धरलाय आपण, किती स्नेह. आता तुम्हीच धरतो. सरपंच साहेबांनी सांगितलं, साहेब महाराज प्रत्येकाला सांगितलंय, दौंडी देऊन सांगितलंय, व्हॉट्सअपला सगळ्यांना व्हिडिओ, सगळ्यांना पोस्टर, सगळ्यांना तो बॅनर पाठवलाय, सगळ्यांना घरी जाऊन विनंती केली, मळ्यामध्ये जाऊन विनंती केली. महाराज समाज आला पाहिजे ही चिंता या माणसांना असते. पण ज्ञानोबरा म्हणतात, ऐका, ज्ञानोबरा म्हणतात, हरी बुद्धी सते तो नर दुर्लभ वाचेसी सुलभ रामकृष्ण. रामकृष्ण म्हणणं सोपं आहे का अवघड आहे का? माझं चांगलं होऊ दे, माझं चांगलं होऊ दे. किती रुपयामध्ये? 100. बोला की 100 रुपयामध्ये. एवढ्यावर माणसं थांबायला तयार, एवढ्यावर माणसं स्नेह धरून किती परमार्थ करतात. देवा माझं चांगलं होऊ दे, देवा माझ्या लेकरांचं चांगलं, बोला की होऊ दे. किती रुपयामध्ये? 100 रुपयामध्ये. एवढ्यावर माणसं थांबायला तयार नाहीत. महाराज देवा माझं चांगलं होऊ दे, माझ्या लेकरांचं चांगलं. किती रुपयामध्ये? 100. एवढ्यावर थांबायला तयार नाहीत. देवा माझ्या लेकरांचं सुद्धा चांगलं होऊ दे. किती रुपयामध्ये? 100. एवढे तर बिल्लाजीत महाराज. स्नेह धरून जर आपण परमार्थ करत असाल, वासना धरून जर परमार्थ, शिनकेला तिही, वा वा किती गोड प्रमाणे, शिनकेला तिही साधनांचा, शिनकेला तिही साधनांचा. स्नेह धोणे का कृपा घेऊ नका महाराज. ज्यावेळेस आपण भगवान शंकराची पूजा करतो, काहीतरी स्नेह धरूनच करतो. मला होतो ना, रात्र सकाळी आमच्या अगोदर 4 वाजता उठायचा, त्या डोंगरावरती पळायला जायचा. इतका उंची सुद्धा त्याची अशी छान होती. इतका प्रयत्न करायचा. मी म्हटलं अरे एवढे कष्ट कुठं असतात का रे, एवढा प्रयत्न करत असतात का रे? नाही महाराज, आमच्या घरामध्ये असं कोणी नाही या क्षेत्रामध्ये. मला बनायचंय महाराज, मला बनायचंय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही महाराज, 15 वर्ष त्याने कष्ट केले. किती वर्ष? 15 वर्ष. आजही तुमचं कुटुंब, तुमचे आई वडील, तुमचं घरातलं कुटुंब, तुम्हाला मुलं तुम्हाला आठवत असतील. उसमे लिपटके आते. हो, चांगल्या माणसाची संगती केल्यानंतर आणि स्नेह बाजूला ठेवल्यानंतर एवढं मिळतं. सहजासहजी महाराज चांगलं काम होत नसतं, त्याच्यासाठी कष्टही करावेच लागतात. किती कष्ट करतात काय, त्याच्यामध्ये किती केमिकल आहे महाराज. हो, म्हणून शुद्ध गाईचं दूध पाहिजे. काय होतं, गाईच्या दुधाने जर देवाचा अभिषेक केला, भगवान शंकर वैभव संपन्न माणूस होता मधाने, आणि तुपाने आपलं आरोग्य चांगलं राहतं. शास्त्रोग खोटं नाही महाराज. तपे विन दैवत दिल्या 5 गोष्टी एकत्रित आल्या की त्याला पंचामृत म्हणतात. विठ्ठल स्नेह धरून शंकराची पिंड, ही पिंड अशी आहे, बरोबर आहे. भगवान शंकराच्या डाव्या बाजूला गणेशाचं स्थान आहे. भगवान गणेशाचं स्थान आहे उजव्या बाजूला. डाव्या बाजूला कार्तिक स्वामींचं स्थान आहे, आणि जी मध्ये रेस आहे ती अशोक सुंदरीचं स्थान आहे, आणि जी कठडी आहे ती पार्वती माता आहे, आणि जे लिंग आहे ते भगवान शंकराचं स्वरूप आहे. त्या लिंगामध्ये असं सांगितले भगवान तिन्ही देवाचं स्वरूप आहे ते. आणि ऐका, पाणी घालत असताना डायरेक्ट पिंडीवर नाही ओतायचं. मग अगोदर भगवान गणेशाला ते पाणी द्यायचं, नंतर कार्तिक स्वामींना, नंतर अशोक सुंदरीला, आणि नंतर पार्वती मातेला, आणि नंतर ते पाणी आपण शंकराच्या पिंडीवर वाहायचं. आणि ऐका,
जे आपण जिथून आपलं पाणी बाहेर निघतं ना त्याच्या खाली 33 कोटी देवांचं वास्तव्य आहे. किती कोटी? 33 कोटी देव. नुसतं जरी आपण पाणी घातलं तर 33 कोटी देवांची पूजा केलेलं फळ आपल्याला मिळतं. नुसतं पाणी घेतल्यानं इतकं महत्व आहे. उगाच एवढा खर्च आहे का? उगाच एवढं अन्नदान आहे का? पण ऐका, हे रोज करायचं, नित्य नियमाने करायचं, एक दिवस करायचं नाही महाराज. हा, रोज. नाहीतर लोक म्हणतात करून करून भागला आणि देवपूजाला लागला. आहे का नाही आपल्याकडे? अशा पद्धतीने आपण पूजा केली पाहिजे. जरी आपल्याला इथं बरं वाटत असलं तरी सुद्धा आपण इथं जास्त वेळ बसू शकत नाही. पण मला वाटतंय जिथं बरं वाटतंय तिथंच आपण काय केलं पाहिजे. आणि जिथं बरं वाटत नाही ते काळं तोंड बघायला जायचंच कशा? दाराचं म्हणतो मी. हो आत्म उगल लोकांच्या लेकरांना नाव ठेवलं. जिथं बरं वाटतंय तिथं थांबायचं की. पण ऐका, आपण इथं जास्त वेळ बसू शकत नाही. परमार्थ कसा केला पाहिजे ऐका. आपण काय करायचं लक्ष देऊन ऐका. आपण देवाच्या दारात जास्त वेळ बसू शकत नाही, पण आपण एक काम करू शकतो. आपण आपल्या घराच्या दारालाच देवाचं दार बनवायचं. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. आपलं करणं काम आहे, कृपा करणं त्याचं काम. हो, येथीलच एक घडी तर हे जोडी पार नाही. इथं तुम्ही वाजवलेली टाळी, इथं तुम्ही ऐकलेलं कीर्तन, इथं केलेलं तुम्ही अन्नदान, इथं केलेलं तुम्ही श्रमदान, इथं केलेले तुम्ही प्रयत्न महाराज, तर हे जोडी पार नाही. तो भगवान म्हणून स्नेह धरावंत म्हणे धरा निष्ठावंत हे लोक आता मज भिक कोण घाली. हो आता मज भिक हो गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात. चांगलं काम करत असताना आपण तिचा असा कार्य विठ्ठला तू माझ्या मुळा. गावकरी पुजारी मज देते सुरावर. कुठे गेली तुझी जादूगिरी अळ चोरीचा माझ्यावरी. सुळावर जनाबाईला, संत जनाबाईला लोक द्यायला लागले. पण ऐका, एक ऐका, किती निष्ठा असली पाहिजे त्या विठाबाई. एक विठाबाई माझे पंढरीचे माझे पंढरीचे जनाबाईने देवाला आवलित बेनी तुळशी कोणी म्हणून देव. काय करायचा तो भगवान परमात्मा? गरम पाणी करायचा त्या जनाबाईसाठी. म्हणून देव घाली पाणी
सर्वांनी टाळी 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 सर्वांनी सर्वांनी वरती हात करा बरं सर्वांनी विठोबा विठोबा. जमलं 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 एकदा जरा एक टाळी वाजवायची बरोबर सगळ्यांना भगवान शंकराची शपथ आहे बरं तुम्हाला सगळ्यांना पाठीमागची सगळ्यांनी जोरात म्हणायचं आता हा विठोबा विठोबा. घाबरत नाहीत काय तुम्ही देवाला होय इकडं जोरात आवाज आला पाहिजे एक आणि लगेच पुढे जायचंय विठोबा विठोबा. एक आवाजात विठोबा विठोबा. विठोबा विठोबा. विठोबा जोरात तुम्ही विश्वनाथ देवा देवा तुम्ही कोण आहात तुम्ही विश्वनाथ आहात या विश्वाचे नाथ जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव वारकरी संप्रदायाचे शिरोमणी कोण आहेत तर ते महादेव आहेत आपल्याला महादेवाचं दर्शन जर रोज घडत नसेल आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे गळ्या आहे ना आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे त्या तुळशीच्या माळीच्या मुकुटमणीचं दर्शन केलं की भगवान शंकराचं दर्शन झालं हो एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव विठ्ठल विठ्ठल आता ज्या निमित्त हा कार्यक्रमाचा रोज 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 ऐका कथा ऐका या कथेतून काय घ्यायचं कशा पद्धतीने कोणत्याही प्रकारे जर आपण भगवान शंकराची पूजा केली सेवा केली की तो भगवान शंकर स्वीकारतो महाराज हो कोणत्याही पद्धतीची काय केली होती सेवा त्याने कशा पद्धतीची केली होती शिकारी होता कधीही त्यानं देवाचं दर्शन घेतलं नव्हतं शिकार करायची आणि आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करायचा शिकारीला 1 दिवस झाला 2 दिवस झाला 3 दिवस झाले एकही दिवस शिकार घरी आणत नव्हता रिकाम्या हाताने यायचा पण ऐका आपल्या घरातील मंडळी आपल्या घरातील सौभाग्यवती आपली अर्धांगिनी 1 दिवस सहन करेल 2 दिवस सहन करेल 3 दिवस सहन करेल पण 4थ्या दिवशी ती बोलली
चौथ्या दिवशी ती बोलायला लागली, रागवली. अहो काय कळतंय का नाही तुम्हाला? रोज तुम्ही जातात, रोज रिकामी हाताने घरी येतात. अहो 1 नाही 2 नाही 3 नाही 4 दिवस झाले आज तुम्ही रिकाम्या हाताने घरी येतात. ऐका ना, ऐका ना, मी माझ्यासाठी नाही चिडतो, माझ्यासाठी नाही, पण ऐका, मला सवय उपाशी राहायची मला. आणि खरंच माता माऊल्यांना सवय असते उपाशी राहायची. हा छान अशी खिचडी खायची. हा दुपारी जरा तुमच्याकडे ती कोणती उपवासाची दशमी म्हणतात? भगरीची. हा मग मस्त दुपारी अशी भगरीची आमटी वगैरे, ती दशमी, ती आमटी, त्याला थोडं लिंबू, छान अशा पोट कसं झालंय? जरा जडच पडलं. मग आता थोडं फळांचा ज्यूस, थोडे फळं असे 1 डझन केळी, 2-4 सफरचंद, 2-4 खजूर, 2-4 संत्री, असे सगळे फळं एकत्रित घ्यायचे. कारण की पोट काय झाले? जड हा जड पडले ना जरा. सकाळी खिचडी खाल्ली 2-4 किलोची, दुपारी दशमी, संध्याकाळी थोडीशी फळं. याला काय म्हणतात आपल्याकडं? उपवास. उपवास कशाला म्हणतात ऐका. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहा. ज्या देवतेचा आपण उपवास धरला त्या देवतेचं रोज दिवसभर भजन करायचं. याला काय म्हणतात? उपवास. आणि आपण उपवास अशा पद्धतीचा असतो. साथ असते बरं, आपल्याला खूप साथ असते. हो, त्या म्हणत असतात, दिस जातील दिस येतील, त्यांची लय साथ असते. हो, आत्माराम महाराज आहे का? झालं का तुमचं? नाही झालं का अजून? लय साथ महाराज. काय साथ? बरोबर आहे का हो? हा आपल्या अगोदर उठणार आणि आपल्या नंतर झोपणार. दिस जातील दिस येतील, भोग सगळं सुख होईल. बरोबर का? माता मौल्यांना कशाची गरज असते? फक्त एका गोष्टीची गरज असते. कोणत्या? कोण म्हणलं सोन्याची? तुम्ही म्हणले का? कोण म्हणलं? हे म्हणले बघा सोन्याचे. आलेत का यांच्या घरचे? नाही, हे नाही म्हणले. चोपदार जगद्गुरु तुकोबाराय म्हणले. काय म्हणले? सदा शृंगार उशरे कांता लवे बहुमान. असं किलो 2 किलो सोनं असावं पवन महाराज. बाकी काय इच्छा असते तुमची, आहे का नाही? सोनं कसं किलो आहे? 1.5 लाख रुपये. हा किलो म्हणतोय काय? किलोचा भाव सांगितलाय मी महाराज. किती? तोळ्याचा भाव सांगा म्हणा. सदा शृंगार उशरे कांता. पण ऐका, ते जरी नसेल पण तरी सुद्धा त्या प्रेमाच्या भुकेला असतात. हो, अहो लेकरांचा काहीतरी विचार करा, लेकरांचा कधीतरी विचार करा. मग ऐका, ऐका, तुम्ही आता इथून घरी गेल्यानंतर परत रिकाम्या हाताने येऊ नका. तुम्ही जा, तुम्ही शिकारीला जा, रिकाम्या हाताने घरी येऊ नका. हे शब्द त्याला लागले महाराज. आणि निघाला तो शिकारी. निघाला वनामध्ये. गेल्यानंतर शब्द बायकोचे कानावरती येत होते. आपल्या मुलांसाठी जा. गेला, शोधायला लागला. दिवसभर रानात फिरला, दिवसभर वनामध्ये फिरला, अख्खं ऊन डोक्यावरती घेतला, पण तरी सुद्धा शिकार त्याला सापडली नाही. चिडली होती तरी सुद्धा बायकोने थोडंसं काहीतरी घरातलं खायला दिलं होतं. त्याने ती बोलल्यामुळं, मुलांच्या विचारामुळे त्यानं ते खाल्लं सुद्धा नाही. हो, दिवसभर फिरत होता, शिकार मिळाली नाही. शेवटी संध्याकाळच्या वेळेला त्याने काय केलं? एका सरोवराजवळ थांबला. त्याला वाटलं इथं नक्की शिकार येईल आता शिकार. तो थांबला. तिथं थांबल्यानंतर काय, दिवसाचे 8 प्रहर आहेत. दिवसाचे 4 आणि रात्रीचे 4 असे 8 प्रहर आहेत. सूर्योदयापासून प्रहराचं गणना केली जाते. 8 दिवसाचे 4. समजा सूर्य 6 वाजता उजडला, 6 वाजता जर उजडला तर 6 ते 9 हा 1 प्रहर, 9 ते 12 दुसरा प्रहर, 12 ते 3 तिसरा प्रहर, 3 ते 6 चौथा, आणि रात्रीचे 4 प्रहर. असं संध्याकाळच्या वेळेला तो 6 वाजता तिथं गेला. आणि ऐका, त्या विचारामध्ये तो बेलाच्या झाडावर चढला. बेलाच्या झाडाला काटे असतात, पण त्या विचारामुळे तो चढला. चढल्याबरोबर विचार करत होता, एखादा स्वापद येईल पाणी प्यायला, मारेल मी त्याला, मी आमच्या घरी घेऊन जाईल, शिकार घेऊन जाईल, हा विचार करत होता. विचार करत 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 जे ते बेलाचं झाड, त्या झाडाची पानं, तो बेल, तो एक 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 तोडत तोडत खाली टाकत होता. शिकार दिसली पाहिजे, कोणत्या बाजूने
सामने शिकार दिसली पाहिजे शिकार. तेवढ्यात त्या प्रहरामध्ये तो बेल खाली पडत होता. एक एक बेल तोडून खाली टाकत होता. त्या बेलाच्या खाली शिवपिंड होती. आणि ज्या ठिकाणी बेलाचं झाड असेल, तुम्ही जर बेलाचं झाड एखाद्या कुंडीमध्ये जरी लावलं तरी त्या बेलाच्या झाडाच्या बुडाला शिवपिंडही असतेच. हो, असतेच. बेलाचं झाड कुठंही असू द्या, जंगलात असेल तर खूपच उत्तम, तिथं असणारच. हो, शिवपिंड असतेच. मग एक 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 बेल तोडत होता. आपल्या डोळ्यासमोर आपल्याला शिकार दिसली पाहिजे, तोडत होता, टाकत होता. शिकार आली पहिल्या प्रहरामध्ये. शिकार आल्यानंतर त्यानं सुरुवात केली. आता बाण मारला. त्याला एक हरिण दिसलं होतं. हरिण दिसल्यामुळं त्यानं काय केलं, बाण घेतला, पानं तोडली, खाली टाकली, थोडंसं वाकल्यामुळं त्याच्या सळईमध्ये पाणी होतं. त्याच्या बायकोने पाणी दिलं होतं. ऐका, पाणी दिल्याबरोबर होतं ते बेल टाकल्याबरोबर ते पाणी त्या शिवपिंडीवर पडलं. आणि शिवपिंडीवर पडल्याबरोबर ते हरिण बघायला लागलं, मला कोणीतरी मारते. मारल्याबरोबर त्या हरिणाला वाचा पडली. हरिण बोलायला लागला. पहिल्या प्रहराची पूजा त्याच्याकडून झाली काय? हो, पहिल्या प्रहराची पूजा झाली बरोबर हरिण बोलायला लागलं, व्याधा, मला मारू नको. का? माझी मुलं घरी आहेत. तू जर मला मारलंस ना तर ती मुलं माझी वाट बघतात. त्या मुलांना मला त्या मुलांकडे जायचंय. विनंती माझी, मला मारू नको. तू जर मला मारलं तर माझी मुलं आई 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 करून भरतील. ऐक व्याधा, मला मारू नको, मला सोडून दे. तुला वाटलं तर मी माझ्या मुलांना भेटून परत येते. सत्ययुगातली कथा. त्यावेळेस प्राणी बोलायचे महाराज, कारण ते सत्ययुग होते. आता कलियुग लागले, आता बोलत नाही. का? आता माणसं बोलायला तयार आहे. माणसाला बोलायला तयार आहे. माणसं घरातील वडीलधाऱ्या माणसाला बोलायला तयार आहे. नवल नाही महाराज, माणसं देवाला सुद्धा बोलायला तयार आहे. हो, ते हरिण बोलायला लागलं, तू परत येणार. हो, मी परत येणार. काय गॅरंटी? अरे, जर मी परत नाही आले ना तर मला वेद जाळल्याचं पाप लागेल. शास्त्र बोलायला लागलं ते हरिण, सत्ययुगातलं हरिण. असं का? काय कोणास ठाऊक, त्याच्याकडून पूजा झाली होती, त्याचं अंतकरण असं मऊ झालं. ठीक आहे, जा, तू सोडून देतो तुला, तुझ्या पिलांना. तू काय भेटायचं तर भेटून ये, परत ये. सोडून दिलं. पहिल्या प्रहराची पूजा झाली. दुसरा प्रहर चालू झाला पवन महाराज. दुसऱ्या प्रहरामध्ये दुसरा हरिण आता महाराज ओढला बाण मारणार, त्या सळईतलं पाणी खाली पडलं. दुसऱ्या प्रहराची पूजा सुद्धा त्याच्याकडून झाली. आणि आता ते हरिण बोलायला, व्याधा, मारू नको. अरे तू जर मला मारलंस ना तर मी गर्भवती आहे. तू जर मला मारलंस तर गर्भवतीच्या स्त्रीला मारण्याचं पाप तुला लागेल. मारू नको. तू एक काम कर. काय कर? मी तुझ्याकडे परत येते. काय येते? कशासाठी येणार? कसं काय येणार? काय गॅरंटी? ती म्हणायला लागली, जर मला सोडलंस आणि मी परत नाही जर आले तर मला गंज म्हणजे अन्नाची गंज जाळल्यालं पाप मला लागेल. तो तर आश्चर्यचकित झाला. असं कुठं असतं का? पण असेल काहीतरी. आपण थोडा तरी विश्वास ठेवूया. दुसऱ्या प्रहराची पूजा झाली. आता तिसरा प्रहर चालू झाला. आता तिसऱ्या प्रहरामध्ये सुद्धा हरिण आलं. तिसऱ्या प्रहरामध्ये हरिण आलं. आता याला मी मारणार, याला सोडणार नाही. माझा परिवार याच्यामुळे आहे. आता सोडून कुठं जमणार आहे का? अशा पद्धतीचा म्हणत होता. बेल तोडत होता. त्या सळईतलं खाली पाणी पडत होता. पूजा तिसऱ्या प्रहराची त्याच्याकडून घडलेली होती. तेवढ्यात ते व्याध बोलायला लागलं. तेवढ्यात ते हरिण बोलायला लागलं, व्याध दादा, अरे मारू नको. अरे माझा परिवार एकटा घरी आहे. माझ्यामुळे माझा परिवार जगतो रे व्याध दादा. मला मारू नको. मी परत माझ्या परिवाराला भेटून येतो. तू एक काम कर, तू तोपर्यंत इथंच थांब. मी भेटून येतो. तू नाही आला तर 28 नरकाचं पाप मला भोगावं लागेल. 28 नरक आहेत महाराज. किती? 28 नरक. 28 नरक. याला कसं काय माहीत झाले? ठीक आहे, जा तू सुद्धा.
हे तिघही गेले आणि आता विचार करू लागला. चौथा प्रहर सुरू झाला. ह्या हरणाने सांगितलं, अगं तुम्ही दोघी जणी आहात, मी व्याधाला असं केले, व्याधाला सांगितले, व्याधाला शपथ घेतली की मी परत येईन म्हणून. हे सगळेजण म्हणायला लागले, आम्ही सुद्धा त्या वचनामध्ये बद्ध आहोत, आम्ही सुद्धा येणार. ते व्याध, ते हरिण, त्या 2 हरणी आणि त्या हरणीचे 4 पिलं सगळे निघाले. कुठं? त्या व्याधाकडे. आल्या, आम्हाला मारा, मारा की आम्हाला मारा, आमच्या आईवडिलांना मारू नका, आमच्या बाबाला, आमच्या आईला मारू नका, आम्हाला मारा विनंती करत होते. पण ऐका, विनंती करत असताना तो हरिण समोर आला. मला मारा, मी या कुटुंबाचा प्रमुख आहे, ही त्यांची आई आहे, ही गर्भीण आहे, ही आई त्यांना गरजेचं आहे, ही पिलाला जन्म देणार आहे, हिची सुद्धा गरज आहे, मला मारा. त्या दोघी जणी पुढे आल्या, मला मारा करता 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 तो खाली यायला लागला. येता येता पुन्हा बेलाची पान पडली, राहिल्यानं पाणी पडलं, राहिल्यानं त्या सळईतलं पाणी पडलं आणि सळईतलं पाणी पडलं. चौथ्या प्रहराची पूजा झाली. धाडकन खाली पडला. जी शिदोरी आणली होती ती शिदोरी सुद्धा महादेवाला प्रसाद म्हणून वाहण्यात आली. ती पडली खाली, महादेवाच्या शंकराच्या पिंडीवरती पडली आणि शिदोरी पडल्याबरोबर अभिषेकही झाला, पूजाही झाला, नैवेद्यही केला आणि महाराज त्यावेळेस भगवान शंकराचं तिथं प्रागट्य झालं. हर हर महादेव हर गजर होऊ लागला. हो, गजर झाल्यानंतर महादेव प्रगटल्यानंतर व्याध घाबरलाच महाराज. हा, हे कसं काय शक्य आहे? हे कसं काय महादेव शंकर इथं आले? ते म्हणायला लागला. म्हणता एक बिल्व